सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. मुंबईसह महाराष्ट्राला पूर आलाय आणि त्या पुरात कचरा भाजपच्या गोट्यात वाहून आलेला जन्माला आलेला नवनाथ बन नावाचा सरडा सध्या खूप बोलायला लागलाय. उद्धव साहेबांवर बोलतोय, संजय राऊत साहेबांवर बोलतोय. परंतु अरे नवनाथ बना, तुझी लायकी काय रे शेंबड्या? तू संजय राऊतांच्या अंगावरचा कचरा देखील नाही. अरे ज्या उद्धव साहेबांकडच्या जोकर विषय बोलतोय ना, अरे नवनाथ बना, राजकारणातला तुझ्या बापाला लेकरं होत नाही म्हणून तू उद्धव साहेबांचे जोकर तुझ्या बापानं रात्रचा दिवस करून वेळ प्रसंगी साडी घालून त्यांच्या घरी गेले, त्यांच्या हातापाया पडले. त्या जोकरला तुम्ही घेतलं ईडी सीबीआय लावून आणि राजकारणातली आग भागवून घेण्याचं काम तुझा बाप करतोय आणि तू वर नाकानं लसूण सोलतोय. तू कोणत्या थोबाड घेऊन बोलतोय, कोणत्या तोंडानं बोलतोय नवनाथ बना? अरे तू त्या भाजपच्या जीवावर डांगडिंग करू नको बाबा. भाजप बहुजनाच्या ओबीसीच्या विरोध आहे. तू बहुजन ओबीसीचा आहे. तू खूप मोठा हो नवनाथ. पण तू जर भाजपचं ऐकून जर असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर एक दिवस भाजप तुझा गळा घोटण्याचं काम करेल, तुला राजकारणातून संपवण्याचं काम करेल. तुला कुणी महाराष्ट्रात कुत्रं देखील विचारणार नाही अशी परिस्थिती तुझी होईल. ह्याच विचार कर. अरे तुमचे प्रवक्ते भाजपचे केशव उपाध्ये, महादेव भंडारे साहेब हे सध्या महाराष्ट्रात कुठं दिसतेत का? त्यांचं नामोनिशाण या भाजपानं मिटवलेलं आहे. जरा तर तू शहाणा हो, तर तुझं कुठतर राजकारण टिकेल, समाजकारण टिकेल, नाही तर तुला देखील संपवतील. ए नवनाथ बना, तुला लय हाऊस आहे होय रे बोलायची. ज्या अजित पवारनं 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्या अजित पवारला तुम्ही घेत नाही म्हणत होता. तुम्ही एक वेळेस वांजुट बसतो असं म्हणत होता. आता काय त्या अजित पवारला तुझा बाप राजकारणातला मांडूळ घेऊन सारखं खेळवतोय, गुदगुल्या करतोय. आता तुम्हाला लय भारी वाटतंय होय रे? हा, अरे नवनाथ बना, तुला बोलायचंच आहे ना. अरे सत्ताधारी भाजपनी म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचं वाटूळ केलं, त्याच्यावर जरा बोल. अरे महाराष्ट्रातल्या अनेक लाखो करोड रुपये रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला नेल्या, त्याच्यावर बोल. अजित पवारनं 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्याच्यावर बोल. तुम्ही जातीवादी दंगल करवण्यासाठी महाराष्ट्रात कशा पद्धतीने विष पेरता, त्याच्यावर बोल. अरे शेतकरी किती आत्महत्या करते त्याच्यावर बोल. अरे लाडक्या बहिणीचं 2,000 रुपये बंद केलं, त्याच्यावर थोबाड उचक. शेतकऱ्याचं कर्ज माफी केली जात नाही, त्याच्यावर जरा बोल. अरे महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी अनेक बेरोजगार तरुणांना काम मिळत नाही त्यांच्या हाताला, त्याच्यावर जरा थोबाड उचक. नवनाथ बना, आंतरराष्ट्रीय नेता झाल्यासारखं तू समजू नकोस, बोलू नको. तुझी अवकात नाही. अरे शेंबड्या तोंडाच्या, तू तुझ्या अवकातीत राहा ना, अवकातीत बोल. जर का तू उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर आणि संजय राऊतांवर जर बोलशील, पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये तुला उघडा केल्याशिवाय राहणार नाही.